यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील 4 दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे। राज्यात जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती, मात्र जुलैमध्ये सरासरीहून अधिक पाऊस नोंदवला गेल्याने बहुतांश भागांना दिलासा मिळाला आहे। दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने जून अखेरीस दीर्घकालीन अंदाजात राज्यात विदर्भ वगळून इतरत्र सरासरीहून कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता। मात्र प्रत्यक्षात राज्यात जुलै महिन्याच्या सरासरीहून 40% अधिक पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे दुष्काळाचे सावट असलेल्या बहुतांश प्रदेशांना दिलासा मिळाला आहे। जुलै महिन्यात राज्यभरात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली आहे। ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये पाऊस ब्रेक घेणार असून 15 ऑगस्ट नंतरच राज्यात पुन्हा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील उपयुक्त जलसाठा सातत्याने वाढत आहे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या धरणात 77.84% उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून मान्सूनच्या उर्वरित कालावधीत पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। सरकारी संकेतस्थळांवरील सायबर खंडणीखोरांचे हल्ले, डेटा चोरी, त्याचबरोबर फिशिंग आणि डिजिटल सेवा ठप्प होण्याची वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राज्यातील सर्व शासकीय विभाग, शासकीय कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सहकारी बँका तसेच शासनाच्या नियंत्रणाखालील इतर संस्थांचे वर्षातून किमान एकदा सायबर सुरक्षा ऑडिट करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारत राज्याच्या गृह विभागाने ही जबाबदारी मंडळावर टाकली आहे। भारतीय रेल्वेने मुंबई स्थित कोकण वासियांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित दैनिक एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। सुमारे 510 किलोमीटरच्या या मार्गावरील नव्या सेवेचा लाभ दररोज हजारो प्रवाशांना होणार असून पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक कारणांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे। पायाभूत सुविधांच्या कामांसाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे लोकल गाड्यांसह मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या 7 गाड्या रद्द करण्यात आल्यात, तर अंशतः रद्द आणि इतर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत। दक्षिण मुंबईतील जुन्या आणि अति धोकादायक उपकारप्राप्त इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी म्हाडाने कठोर धोरण घेतलं आहे। धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी इमारतींचे वीज पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे। त्याप्रमाणे म्हाडाने महापालिका आणि बेस्ट प्रशासनास पत्र देण्यात आल्याचं सांगितलं। महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण लवकरच आखण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी हे धोरण असेल। याद्वारे प्रत्येक रुग्णवाहिकेवर नजर असेल, नागरिकांना जवळची रुग्णवाहिका स्थान, वेळ, व्हिडिओ मार्गदर्शन आणि अंदाजित भाडे मिळेल। खासगी रुग्णवाहिकांना दरपत्रक बंधनकारक असेल आणि कमाल दर अधिसूचित करण्यात येईल। जागतिक पातळीवर मंदीचे सावट आणि आर्थिक आव्हाने असतानाही देशातील वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% वाढ नोंदवण्यात आली आहे। एकूण महसूल 2.11 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे। देशांतर्गत बाजारातील वाढती मागणी आणि आयातीमधील विक्रमी वाढ यामुळे महसुलात विक्रमी वाढ झाली आहे। महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक यांसारख्या प्रमुख राज्यांचा या संकलनात सिंहाचा वाटा आहे। मुंबईतील अस्वच्छतेबाबत उच्च न्यायालयाने पालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत
तट्ट्या दिल्यानंतर पालिकेने स्वच्छ मुंबईसाठी कठोर पावले उचलली आहेत. आता उघड्यावर कचरा फेकल्यास, घाण केल्यास 200 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे. यासाठी कचरा संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात येणार असून घाण करताना आढळल्यास वार्डमधील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विघ्नहर्ता अशी ओळख असलेल्या गणपती बाप्पावरही यावर्षी महागाईचे विघ्न आलं आहे. आखातातील युद्ध, महागाई आणि पुराचा तडाखा अशा तिहेरी संकटाचा गणपती कारखान्यांना फटका बसला आहे. वाढलेल्या इंधनामुळे वाहतुकीचे चढलेले दर, कच्च्या मालाच्या भडकलेल्या किमती, त्यातच पेंटच्या कारखान्यांमध्ये घुसलेलं पुराचं पाणी यामुळे प्रचंड नुकसान झालं असून मूर्तीच्या किमती या 25 ते 30% वाढल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणी पूजा ऑनलाईन नोंदणी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत 4 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीतील विविध पूजांसाठी ऑनलाईन नोंदणी 3 ऑगस्टपासून सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन आणि महानैवेद्य सहभाग योजनांसाठी ही सुविधा उपलब्ध असून सणोत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून इतर दिवसांसाठी नोंदणी करता येणार आहे. पूजांसाठी देणगी दर हा 2100 ते 25,000 रुपयांपर्यंत निश्चित केले आहेत. अलिबागमधील महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमात प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर बावनकुळेंनी मंचावरून दिलगिरी व्यक्त केली आहे. या प्रकरणानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर टीका करत चांगल्या कार्यक्रमात वाद निर्माण करणे ही तटकरे कुटुंबियांची कार्यपद्धती आहे असा टोला लगावलाय. कल्याणमध्ये भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपच्या टीकेनंतर शिवसेनेने पलटवार केला. नागपूरच्या महापौरांना प्रथमच अधिकृत सरकारी निवासस्थान मिळणार आहे. सिव्हिल लाईन परिसरातील सरकारी बंगल्यांवर महापौर नीता ठाकरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली असून पुढील आठवड्यात त्या या बंगल्यात राहायला येणार आहेत. तर 7 दशकांच्या महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौरांना सरकारी बंगला मिळत असून सध्या बंगल्याचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बीडमध्ये कट्टर राजकीय विरोधक असलेले आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजप नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. महाराजस्व समाधान शिबिरात दोघांनी उपस्थिती पाहायला मिळाली. दोघे पुन्हा राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का याकडे बीडकरांचं लक्ष लागलंय. छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत गोंदियात आयोजित समाधान शिबिरातून तब्बल 16,000 नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे. महसूल, भूमी अभिलेख, कृषी, महिला आणि बाल विकास यासह विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये हद्दपार आरोपीची पोलिसांनी शहरातून धिंड काढली आहे. विष्णू मेटकर याला 2 वर्षांसाठी नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आलं होतं. मात्र आदेशाचे उल्लंघन करून तो किनवटमध्ये येऊन गोंधळ घालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि शहरातून धिंड काढत पुढील कारवाई केली. दूध भेसळ प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय विरोधकांना थेट आव्हान दिलंय. दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणाशी आपला संबंध सिद्ध झाल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. माथेरानला रविवारी येणाऱ्या पर्यटकांना काहीसा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. माथेरान हिल मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेरळ माथेरान या घाट रस्ता पहाटे 5 ते सकाळी 8:30 या वेळेत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या भेसळ विरोधी कारवाईचा परिणाम आता सांगलीच्या
गूळ बाजारात दिसू लागला आहे। गुळाला आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर निर्बंध आल्याने बाजारात नैसर्गिक आणि रसायनमुक्त गुळाची आवक वाढली आहे। सुरुवातीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी असला तरी नैसर्गिक गुळाचे फायदे समजल्यानंतर त्यांची मागणी वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे। नाशिकमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या समाधान समारोह उपक्रमांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा समेटातून निपटारा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे यांनी दिली आहे। आता पाहूया, यानंतर पुन्हा घेऊया सुपरफास्ट 100 बातम्यांचा वेगवान आढावा। साताऱ्यातील कराड इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। आमदार अतुल भोसले यांनी राज्य सरकारकडून या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा केली। बीडचे विभागीय वन अधिकारी आणि MPSC वनसेवा परीक्षेतील राज्यातील टॉपर श्रीनिवास लखमावाड यांना 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना ACBने रंगेहात अटक केली आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। 5 लाख रुपये खरे आणि 40 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ACBने सापळा रचला होता। या कारवाईमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी आरोपी अशोक खरातला राहता न्यायालयात हजर करण्यात आलं। समता पतसंस्थेत 57 जणांच्या नावावर 100 खाती उघडण्याचा आरोप असून या प्रकरणी राहता पोलीस तपास करतायत। टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त मीरा भाईंदरच्या नॅक्सस मॉल उड्डाणपुलाखाली लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। आंदोलनात विविध वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत निषेध नोंदवलाय। नंदुरबारच्या विसरपाडीत जल आणि जंगल त्याचबरोबर जमीन वाचवण्यासाठी शेतकरी आणि आदिवासी बांधवांची सभा पार पडली। भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणांवर टीका करत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारण्याचे आवाहन केले। नागपुरातील व्हॅरायटी चौकात भाजप युवा मोर्चाकडून राहुल गांधी आणि खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। लोकसभा सभागृहाबाहेरील आंदोलनादरम्यान हिंदू धर्माचा अपमान झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे। या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडी विरोधात घोषणाबाजी करत हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिलाय। सांगलीच्या मिरजमध्ये पंचायत समितीच्या नूतन इमारतीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा फलक काढल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झालेत। यावेळी निदर्शने करण्यात आली आहेत, तसेच फलक पुन्हा लावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। बदलापूर पूर्वेतील शिवाजीनगर परिसरात पालिकेने कारवाई करत अनेक अतिक्रमण जमीनदोस्त केली आहेत। मात्र पालिकेच्या या कारवाईत विरोधात इथले रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। बुलढाणा शहराजवळील सुंदरखेडमध्ये अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणी आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे। अकोला आरोग्य उपसंचालकांच्या पथकाने डॉक्टर गवई यांच्या घरावर छापा टाकत त्यांना ताब्यात घेतलंय। डमी रुग्णाच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आणण्यात आला असून छाप्यात अवैध गर्भपाताची औषधे आणि गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे टॅब जप्त करण्यात आले आहेत। पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी परिसरात आर्थिक अडचणींमुळे एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। करिश्मा ग्लोरी सोसायटीतील या घटनेत कुटुंब प्रमुख विनोद पिल्लाई यांचा मृत्यू झाला असून पत्नी आणि मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कल्याण रेल्वे स्थानक परिसरात काही तृतीयपंथीयांनी एका व्यक्तीला भर रस्त्यात पकडून नग्न करून मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। संबंधित व्यक्ती बनावट तृतीयपंथी बनवून लोकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोपावरून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे। मीरा रोडच्या
कनाकिया परिसरात एका तरुणीनं कौटुंबिक वादातून आपल्या मामाला भर रस्त्यात मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेची सगळीकडे चर्चा सुरू आहे। लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत पर्दाफाश केलाय। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून बनावट सोन्याची बिस्किटे, चोरीचे दागिने आणि एर्टिगा कार असा 5,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संभाजीनगरच्या पैठण गेट परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाचे तुफान हाणामारीत रूपांतर झालंय। 2 गटांनी दुकानात घुसून एकमेकांना मारहाण केली। एका कॉलनंतर मोठे टोळके घटनास्थळी पोहोचल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। सिटी चौक पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। जळगावात पोलिसांच्या संयुक्त पथकाने MIDC परिसरातून 62.7 ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात MD ड्रग्ज जप्त केले। या कारवाईत 3,58,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे।